नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. साजूक तुपातला सुगंध, रव्याचा प्रत्येक कण उमललेला आणि तोंडात टाकताच विरघळणारा परफेक्ट असा शिरा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. योग्य प्रमाणात केलेला हा शिरा प्रत्येक वेळी मस्तच होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळी आपण कढईमध्ये तिखट पदार्थ करतो, त्यामुळे शिऱ्याला तिखट पदार्थाचा वास येऊ शकतो, म्हणून पाणी उकळून घ्यायचं आहे. इथे मी रवा, तूप, साखर, पाणी, दूध कपाने मोजून घेतलेलं आहे. कपाऐवजी तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता. कढई चांगली गरम झाल्यावर अर्धा कप साजूक तूप घालूया. इथे मी 10-12 मनुके घेतलेले आहेत. 4-5 बदामाचे काप, 4-5 काजूचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. तुपामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात. आता हे ड्रायफ्रूट्स आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. भाजलेले ड्रायफ्रूट्स शिरा खाताना खूप छान लागतात. ड्रायफ्रूट्स आपले भाजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊयात. ड्रायफ्रूट्स आपले काढून झालेले आहेत. इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा निवडून चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण रवा घालूया आणि गॅसच्या मध्यम आचेवर रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. शिरा बनवण्यासाठी रवा व्यवस्थित भाजणे गरजेचे आहे. रवा नीट भाजला नाही तर असा रव्याचा शिऱ्याचा रंग पांढरा दिसत असला तरी तो चिकट होतो आणि असा चिकट शिरा खाताना बरोबर लागत नाही. रवा छान भाजला की शिरा दाणेदार सुगंधी होतोच आणि थंड झाल्यावर चिकटसुद्धा होत नाही आणि खाताना कोरडाही लागत नाही. म्हणून रवा नीट भाजणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही रवा एकदम आणून ठेवत असाल तर तो निवडून चाळून कढईमध्ये हलकासा गरम करून घ्या. नंतर ताटामध्ये काढून थंड करून कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा. संपेपर्यंत त्याला अळीजाळी होणार नाही. रवा भाजत आहे तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. त्यातच 1 कप उकळलेले दूध घालूया आणि याला खळखळून उकळी आणूया. दूध आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण रवा कुठपर्यंत भाजला आहे ते पाहूयात. 10 ते 12 मिनिटांनंतर रवा आपला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. तसेच रवा भाजलेल्याचा वासही सुटलेला आहे. आता भाजलेल्या रव्यामध्ये सावकाशपणे उकळलेले दूध पाणी घालूया. ओतताना वाफ येते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपण उलटण्याच्या मदतीने एकसारखे हलवत राहूया. इथे मी गॅसची आच कमी केलेली आहे. हलवून झाल्यानंतर रवा शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूयात. 2 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. रवा पाण्यामध्ये छान मुरलेला दिसतोय. खालून वरपर्यंत नीट आपण हलवून घेऊयात. हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाव कप साखर घालूया. साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाऊण कपामध्ये शिरा व्यवस्थित गोड होतो. जर तुम्हाला शिरा जास्त गोड हवा असेल तर 1 कप साखर घाला किंवा कमी गोड शिरा हवा असेल तर अर्धा कप साखर घाला. साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं थोडंसं पातळ होईल, पण काही मिनिटांमध्येच पुन्हा मिश्रण छान घट्ट होईल. साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. साखर आपली पूर्ण विरघळलेली दिसत आहे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया. अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करूयात. मिक्स करून झाल्यानंतर हवं असल्यास तुम्ही याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणू शकता. मस्त दाणेदार मऊ लुसलुशीत साजूक तुपातला शिरा खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे. असा शिरा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.